नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा पॉईंट राहिला आहे. आपले शेवटचे दोन पॉईंट राहिले. आता बघूया आपण थर्ड पार्टी नेगोशिएशन काय असतं. नेगोशिएशन म्हणजे समझोता किंवा तडजोड किंवा वाटाघाटी. मग थर्ड पार्टी वाटाघाटी कशा असतात. थर्ड पार्टी म्हणजे काय, आपलं भांडण मिटवायला किंवा आपला जे काय नेगोशिएशन करायला, वाटाघाटी करायला तिसऱ्या माणसाला इन्व्हॉल्व करणं, याला काय म्हणतात, थर्ड पार्टी नेगोशिएशन. एक आहे मीडिएटर. मीडिएटर म्हणजे एक प्रकारचा मध्यस्थ. हे सगळेच मध्यस्थ असतात, त्याचं मीडिएटरच म्हणायचं. मीडिएटर इज अ न्यूट्रल थर्ड पार्टी हू फॅसिलिटेट नेगोशिएटेड सोल्युशन बाय द युजिंग रिझनिंग ऑपरेशन्स अँड सजेशन फॉर अल्टरनेटिव्ह. म्हणजे हे काय करते, एक अल्टरनेटिव्ह सुचवते. ओके, सजेशन फॉर अल्टरनेटिव्ह सुचवते. ओके, आता पुढे बघा, मीडिएटर हॅव नो फॉर्मल पॉवर्स. याला कुठची फॉर्मल पॉवर नसते. तुमचं दोघांचं जो काय समझोता करायला तुम्ही मला आणलात, मला कुठची फॉर्मल म्हणजे औपचारिक पॉवर नसते. म्हणजे माझं ऐकायलाच पाहिजे असं कुठचंही बंधन तुमच्या दोघांवर नसणार आहे. ओके, पुढे बघा, mediator have no formal power and they cannot impose an agreement on the two side. तो दोघांवरही काय ते इम्पोज म्हणजे लादू शकत नाही ते ॲग्रीमेंट. दे सीक अ क्लॅरिफाय द इश्यू इन्व्हॉल्ड अँड इनहान्स कम्युनिकेशन बिटवीन द कॉन्फ्लिक्टिंग पार्टीज. कॉन्फ्लिक्टिंग पार्टीज म्हणजे बघा, ते काय करतात, इम्प्रूव्ह रिलेशन करतात. कम्युनिकेशन वाढायला पाहिजे. कोण, दोन कन्फ्लिक्टिंग पार्टी आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये आता वाद चाललेत त्यांच्यामध्ये काय करायला पाहिजे, कम्युनिकेशन, इन्हान्स कम्युनिकेशन बिटवीन द कन्फ्लिक्टिंग पार्टी. इन्हान्स म्हणजे वृद्धी होणे, कशी, संभाषणाची, याचं काम करतात. द मीडिएटर रोल इज प्रायमरी दॅट ऑफ अ फॅसिलिटेटर हेल्पिंग द टू साईड टूवर्ड अन ॲग्रीमेंट दॅट बोथ पार्टीज फाइंड एक्सेप्टेबल. त्याचं काम हे असतं की त्यांनी काय, दोन्ही पार्टीजने काय करायचं, ते ॲग्रीमेंट एक्सेप्ट केलं पाहिजे, असं ॲग्रीमेंट तयार करणं हे मीडिएटरचं काम असतं. मात्र तो जे काय सांगतो ते ऐकावंच असं दोघांवरही बंधन नसतं. रिसर्च हॅज फाउंड दॅट हॅव अ फ्लेअरली हाय सक्सेस रेट 60%. 60% रेट मीडिएटरचा असतो. मध्यस्थाला तुम्ही घातलं तर तुमचे जे काय भांडणं तंटे वगैरे आहेत ते मिटवू शकतात आणि तुमच्यात वाटाघाटी होऊ शकतात. लेबर मॅनेजमेंट डिस्प्यूट अँड सिव्हिल कोर्ट डिस्प्यूट्स आर ऑफन रिझॉल्ट थ्रू द यूज ऑफ द मीडिएटर. जे काय लेबरचे काय वाद असतात, सिव्हिल कोर्ट वाद असतात, ते या मीडिएटर सोडवू शकतात. फॉर मीडिएटर टू बी सक्सेसफुल नेगोशिएशन विथ द फॉलोइंग कंडिशन मस्ट बी एक्झिस्ट. खालील अटी असल्या तर मीडिएटरला मध्यस्थीला घालून आपण आपले वाद मिटवू शकतो. महत्त्वाचं म्हणजे काय, मीडिएटरने दिलेलं सजेशन तुमच्यावर बंधनकारक नाही आहे. तरी पण खालील गोष्टी असल्या तर हे चांगलं होऊ शकतं. द पार्टीज इन द कॉन्फ्लिक्ट मस्ट बी मोटिवेटेड, हॅव अ डिझायर टू बिगिन अँड रिझॉल्व द कॉन्फ्लिक्ट. ते दोन लोक जे काय आहे त्यांच्यामध्ये जे काय कॉन्फ्लिक्ट म्हणजे भांडण आहे, ते भांडण मिटवण्याची त्यांची मानसिकता असली पाहिजे. तेच जर नसेल तर होऊ शकत नाही. कॉन्फ्लिक्ट मस्ट बी मॉडरेट इंटेन्सिटी. जे काय भांडण आहे ते मॉडरेट इंटेन्सिटीचं असलं पाहिजे. ते जर जो काय वाद आहे तो अतिशय खूप असं वरच्या लेवलचा असेल तर तो काय मिटू शकत नाही. म्हणजे आमच्या 7 पिढ्यांपासून आमच्यात वैर आहे तर तो काय मॉडरेटर ते मिटू शकत नाही. मात्र ते असं नॉर्मली झालं असेल तर ते मिटवू शकतो मॉडरेट लेवलचं. द मॉडरेटर मस्ट बी परसिव्ड बाय बोथ पार्टीज ॲज द न्यूट्रल अँड नॉट युजिंग कोरेसिव्ह मेथड. त्याने काय केलं पाहिजे, दोघांची कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे आणि कोरेसिव्ह म्हणजे त्यांनी कुठचाही दबावाचा वापर करू नये. म्हणजे मी तुझा टीचर आहे, तू माझं ऐकायला पाहिजे असं त्या मॉडिएटरने सांगायचं नाही. ओके, त्याने काय केलं पाहिजे, कोरेसिव्ह मेथड म्हणजे एखाद्यावर असं इम्पोज करणं किंवा लादणं की त्याच्यावर काहीही लादायचं नाही. आपण फक्त आपले सजेशन द्यायच्या, दोघांनी ते मान्य करायचं असं. पुढचा कोण आहे, आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर हा मोडिएटर सारखाच असतो, मात्र तो सांगेल ते सगळं ऐकावं लागतं. थर्ड पार्टी टू बी अ नेगोशिएटर हू हॅज द ॲथॉरिटी टू डेडिकेट अँड ॲग्रीमेंट. ज्याला अधिकार असतात ॲग्रीमेंट करायचा. मॉडिएटर सारखाच असतो, मीडिएटर सारखाच, मात्र याला अधिकार असतात. हे जे काय सांगतो ते इतरांना ऐकावं लागतं. द पॉझिटिव्ह साईड ऑफ द ॲट्रिब्युशन इज दॅट इट प्रोड्यूस अ सेटलमेंट टू द प्रॉब्लेम. याचं पॉझिटिव्ह काय आहे, बऱ्याच वेळा कोर्टाने वगैरे नियुक्ती केलेली असते, त्यामुळे हा जो काय सजेशन देतो ते दोघांनाही ऐकावं लागतं. द आर्बिट्रेटर हू मोर पॉवरफुल अँड दॅन द मीडिएटर. मीडिएटरपेक्षा आर्बिट्रेटर मोर पॉवरफुल असतो. अँड आर्बिट्रेटर हॅज द पॉवर टू इम्पोज ॲट लिस्ट स्ट्रॉंग
रिकमेंडेड द टर्म ऑफ एन ॲग्रीमेंट. तो स्ट्रॉंग रिकमेंडेशन करू शकतो किंवा ॲग्रीमेंट वगैरे करू शकतो, कारण तो काय जे सांगतो ते ऐकणं काय असतं, बंधनकारक असतं. आर्बिट्रेशन मे बी व्हॉलेंटरी ऑर कंपल्सरी. हे व्हॉलेंटरी होऊ शकतं किंवा कंपल्सरी होऊ शकतं. इन व्हॉलेंटरी आर्बिट्रेशन इज द टू कॉन्फ्लिक्ट पार्टी रिक्वेस्ट द आर्बिट्रेटर टू इंटरवेन अँड सेटल द डिस्प्यूट. म्हणजे व्हॉलेंटरी म्हणजे काय, ज्या दोघांमध्ये जे काय भांडण आहे ना ते स्वतःच्या इच्छेने तिसऱ्या माणसाला सांगतात की बाबा आमच्या दोघातलं भांडण आहे, ते तू काय ते सांग, तुझं आम्ही ऐकायला तयार आहोत, तू जे काय सांगशील ते आम्ही ऐकू. मग जर तुम्ही स्वतःच्या इच्छेने तिसऱ्या व्यक्तीला तुमचं भांडण मिटवायला आणलं तर त्याला काय म्हणायचं, व्हॉलेंटरी. आणि कंपल्सरी आर्बिट्रेशन द लॉ अपॉइंटेड द आर्बिट्रेटर. लॉने जर अपॉइंट केली ना आर्बिट्रेटरची तर त्याला म्हटलं आता कंपल्सरी, आणि ते कायद्याने सांगितलं ते मग तुम्हाला ऐकावंच लागणार. ओके. द ड्रॉबॅक ऑफ आर्बिट्रेशन इज दॅट द वन ऑफ द पार्टीज टू द डिस्प्यूट फील दॅट द आर्बिट्रेटर वॉज द हेवी हँडेड ऑथर डिसिजन, दे मे नॉट इझिली एक्सेप्ट डिसिजन टू द आर्बिट्रेटर. यामध्ये मध्यस्थाला घातलेलं असतं भांडण सोडवायला, आणि भांडणात तुम्हाला माहिती असतं प्रत्येकाला काय वाटतं माझं योग्य आहे, आणि तो आर्बिट्रेटर असतो मध्यस्थ, तो सांगतो की बाबा तुझं चुकलं, त्याला वाटतं काय अरे हा माझ्या विरोधात बोलला, मग तो काय ते स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे हा याचा ड्रॉबॅक आहे की आपणच आपली भांडणं मिटवायला तिसऱ्या व्यक्तीला मध्यस्थ करतो, आणि त्या मध्यस्थाने मात्र सांगलेले सजेशन आपल्या विरोधी असले तर आपल्याला आपण ते ऐकायला काय तयार नसतो. ओके, समजलं. आणि आता आर्बिट्रेटर आणि मेडिएटर मधला फरक समजला. मेडिएटरचं कंपल्सरी नसतं त्याचं ऐकणं, आर्बिट्रेटरचं कंपल्सरी असतं. आर्बिट्रेटर दोन प्रकारचे असतात. व्हॉलेंटरी म्हणजे तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, ऐकायचं असेल तर ऐका, नाही ऐकावंच लागणार आर्बिट्रेटरचं. मात्र व्हॉलेंटरी म्हणजे काय, तुमच्या इच्छेने तुम्ही काय करता, दुसऱ्याला सांगता की आमचं भांडण मिटव. आणि हे कंपल्सरी म्हणजे काय, कोर्ट नियुक्त करतं. झालं. आता पुढे कॉन्सिलेटर आहे. काय कॉन्सिलेटर म्हणजे काय, जो कॉन्सिल करतो. बघा, इज इट अ ट्रस्टी थर्ड पार्टी हू ओपन ब्रिज कम्युनिकेशन बिटवीन द नेगोशिएटर अँड द अपोज पार्टी. म्हणजे जेव्हा डिवोर्स होतो ना नवरा बायकोचा, तेव्हा नवरा बायकोला कोर्ट सांगतं की तुम्ही काय करा, कुठच्या तरी कॉन्सिलेटरकडे जा. तो काय करतो, थर्ड पार्टी असतो आणि दोघांमध्ये काय करतो, कम्युनिकेट करतो आणि त्यांना सांगतो की तुमचं नातं टिकणं काम महत्त्वाचं आहे. द कॉन्सिलेटर बिसाइड एस्टॅब्लिश अ कम्युनिकेशन चॅनल बिटवीन द टू पार्टीज. तो दोघांमध्ये कम्युनिकेशन चॅनल निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. इंटरप्रिट मेसेज अँड ट्राय टू प्रिस्यूड द टू पार्टी टू कम अँड ॲग्रीमेंट. दोघांनी ॲग्रीमेंट करावं यासाठी तो त्यांना मदत करतो. त्याला म्हटलं आता काय, कॉन्सिलेटर. मी समजलं. हा काय करतो, दोघांमध्ये कम्युनिकेशन व्हावं याच्यासाठी मदत करतो. समजला विषय. मेडिएटर म्हणजे जो तुमच्या दोघांचं भांडण मिटवायला सजेशन वगैरे देतो ते. आणि आर्बिट्रेटर म्हणजे तो मेडिएटर सारखाच असतो, मात्र त्याचं ऐकणं कंपल्सरी असतं. सोपं आहे. पुढे काय, कन्सल्टंट इज अ थर्ड पार्टी हू ॲज अ एक्नॉलेज अँड स्किल कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. कन्सल्टंट म्हणजे ज्याला काय असतं, नॉलेज असतं आणि काय असतं, तो स्किल असतं भांडणं मिटवायची. ही इज ऑल्सो इम्पार्टियल अँड ट्राय टू हेल्प टू प्रॉब्लेम सॉल्विंग थ्रू. ओके, एक मिनिट थांबा. कम्युनिकेट अँड ॲनालाइज द प्रॉब्लेम फ्रॉम व्हेरियस परसेप्शन. तो काय करतो, सगळ्या ॲनालिसिस करतो की नक्की यांचा प्रॉब्लेम काय आहे, भांडणाचं कारण नक्की काय असू शकते, या सगळ्यांचा तो विचार करतो. द कन्सल्टंट डज नॉट मेअरली ट्राय सेटल द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द टू पार्टीज बट ट्राय टू इम्प्रूव्ह रिलेशनशिप. तो भांडण मिटवायला मदत करत नाही, मात्र दोघांमध्ये रिलेशनशिप चांगलं व्हावं याच्यासाठी कन्सल्टंट काय करतो, मदत करतो. ओके, म्हणजे इम्प्रूव्हिंग रिलेशनसाठी. ओके, कारण तो कन्सल्ट करतो की तुम्ही एकत्र राहणं काम महत्त्वाचं आहे, ते सगळं मगाच सारखं. द कन्सल्टन्सी डज नॉट प्रपोज एनी सोल्युशन बट इनकरेज टू कन्फ्लिक्टिंग पार्टी टू अंडरस्टँड इच अदर वर्क टुगेदर टुवर्ड्स अ सोल्युशन. ते दोघांना एकमेकांना ऐकावं, दोघांनी एकमेकांचं, यासाठी कन्सल्टंट तुम्हाला सूचना देतो, कारण त्याला स्किल्ड असतं त्याच्यातलं. तो तुम्हाला नॉलेज देतो की बाबा समोरच्याची भूमिका कशा प्रकारे योग्य आहे हे दोघांनाही पटवून सांगतो. तुम्हाला सांगेल त्याची भूमिका योग्य कशी आहे आणि त्याला सांगेल तुमची कशी आहे ती. द कन्सल्टंट अप्रोच इज द लॉंग टर्म बेनिफिट. आणि कन्सल्टंटचं जो काय अप्रोच आहे त्याची बेनिफिट आपल्याला लॉंग टर्म असतात. अशा प्रकारचं हे आहे. ओके, बेसिकली तुम्हाला हे सगळं समजलं असेल. अशा प्रकारे थर्ड पार्टी निगोशिएशन जर करायचं असेल तर कोण कोण असतात ते समजलं. मेडिएटर असतो. मेडिएटर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी. मेडिएटर ही थर्ड पार्टी असते हू फॅसिलिटेट नेगोशिएट सोल्युशन, जो नेगोशिएशन सोल्युशन सांगतो. त्याच्यानंतर आर्बिट्रेटर असतो. आर्बिट्रेटर म्हणजे काय, ज्याचं ऐकणं बंधनकारक असतं. पुढे
कॉन्सिलेटर असतो. कॉन्सिलेटर म्हणजे त्याचं काम तेच आहे की दोघांना एकत्र आणून डिवोर्सचं सांगितलं तसं. कन्सल्टंट म्हणजे तुमचं रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायला तो तुम्हाला मदत करतो, सोल्युशन देतो. हे शेवटचे दोन एकसारखेच आहेत, पहिले दोन तसे एकसारखेच आहेत, थोडा फरक आहे, तेवढं समजून घ्या. ह्या लेक्चर इकडे आपण थांबूया.